मी आणि माझा मित्र योगेश सकाळी 5:30 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात असलेले मांगर फार्म स्टेकडे निघालो आहोत. मांगर फार्म स्टेचे अंतर पनवेलपासून 500 किलोमीटर आहे. आम्ही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आहोत. हा व्हिडिओ लांब पण अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे कृपया धीर धरा आणि मला आशा आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला हा एक्सप्लोरेशन नक्कीच आवडेल. सकाळी 9 वाजता आम्ही खेड शहराच्या पुढे असलेले श्री गणपती कृपा स्नॅक सेंटर येथे नाश्ता केला. नाश्ता चवीला ठीक होता. त्यानंतर तळेगावापूर्वी भारत पेट्रोल पंपासमोर दुपारी 1:30च्या सुमारास आम्ही स्वामी हॉटेलमध्ये जेवणाची सोय केली. इथे व्हेज थाळी चवीला चांगली होती. आत्ता आम्ही वाघेरी वाडी या गावापाशी पोचलो आहोत. ही वाडी घनदाट जंगलाच्या आत आहे. या ठिकाणी जाणारे रस्ते अरुंद आहेत. दुपारी 3:30 वाजता आम्ही मंगर फार्म स्टेपाशी पोचलेलो आहोत. पनवेलपासून 2 ब्रेकसह सुमारे 10 तास इथे पोचण्यासाठी आम्हाला लागलेले आहेत. गाडी पार्क केल्यानंतर आम्हाला श्री बाळू परब हे जे मांगर फार्म स्टे ज्यांचे आहे त्यांनी आमचे स्वागत केले. मग आम्ही त्यांच्या मागे चालायला लागलो. मांगर फार्म स्टेकडे जाणारा ट्रॅक सुपारी बागेतून आहे. उंच उंच झाडे आपले स्वागत करत आहेत आणि जणू कोकणात आपले आगमन झाले हे दर्शवित आहेत. फार्म स्टे पार्किंगपासून उंचावर आहे आणि येथे पोचण्यासाठी साधारण 5 ते 10 मिनिटं लागू शकतात. अल्प विश्रांतीनंतर मी आणि श्री बाळूदादा, श्री गिरीश शेट्टी आणि माझा मित्र योगेश यांच्यासोबत बाळूदादांच्या फार्मला व्हिजिट दिली. कृपया यानंतरचे सर्व संभाषण लक्षपूर्वक ऐका. ते पांढऱ्या धुपाचं झाड आहे आणि याचं बी कुठून आणलं तर चौकळूमध्ये एक देवराई आहे. त्या देवराईत एक पांढऱ्या धुपाचं मोठं झाड आहे. त्याच्यापासून मग मी बी म्हणून आणलं ते. आपल्या वेस्टर्न घाटमध्ये खूप सारी होती. त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात, एक पांढरा धूप आणि एक काळा धूप. ओके, हा पांढरा धूप आहे म्हणून आहे. इथे सुरंगीची फुलं असतात. आता हे ॲक्च्युली आम्ही सुरुंग आणि भुरुंग ह्याला फळं येतात. ह्याला फुलांना वास कमी असतो. आता यांची फुलं मार्चमध्ये लागतात, पण शक्यतो आता फळं लागली त्याला. लाल लाल कलरची फळं आहेत. ही सुरंगीचे हार असतात ना, एवढे सुगंधी असतात ना. हो हो का सोन्या पैसे घेऊ ना. करवंद बघ पुढे नाही तेव्हा इथे लागले. हे तिरफळ आपण फिश करी मध्ये वापरतो ना. हे झाड ते आणि जाम स्पायसी असतात. ते सुकून गेलंय. एक तुकडा असा तोंडात टाकला ना, 2 थोड्याने ते विरघळल्यानंतर तिखट लागणार. ते शेजवान पेपर म्हणतात त्याला. अच्छा. आणि हे माशा विषयात ना इथलं जे कालवण करतात ना,
त्याच्यात टाकतातच माशामध्ये टाकतात. आणि ते त्याच्यामुळे जी टेस्ट वेगळा सुगंध असा येतो ना वेगळा. येथे आपण एक पुली सिस्टीम बघू शकतो. एकीकडे काउंटरवेट लावलेला आहे तर दुसरीकडे दांड्याला बकेट लावून तो दांडा पुली सिस्टीमने विहिरीत उतरवला जातो आणि त्याच्यातून पाणी उपसले जाते. हे आता तो पाणी वापरतोय म्हणून ते जर त्याने वापरायचं बंद केलं तर ओव्हरफ्लो होईल. मे मध्ये पूर्ण भरते ती. अच्छा तो वापरतोय म्हणून ते खाली लेवल जाते. ओके परत भरतोय. आता त्याने वापरलं नसतं तर हे ओव्हरफ्लो झालं असतं पाणी. ते एक रानफळला दाखवतो ते हळूहळू ना तिकडे ये दाखवतो. तो ह्या जबरदस्त गोड फक्त नंतर ना पिठूळ लागतं. एक एक पाक खाऊन बघ. काजू आहे वाटतं ना वरती. हे काजू हे येवा पण आपलं असं काय व्हायला आता. हे ना खा ना मस्त लागतात. एक खाऊन बघ. बघायला पाहिजे. एक वेगळं आहे. हे आमचं जंगलातला मेवा बाबा आहे. हे काढायचं आहे तर खात असते. अच्छा ते ना चीक असतो. दोन खाऊन बघा. काजू घर आहे ना. हो काजूचा बोंडू. बोंड आहे ते ह्याच्यापासून फेणी बनवतात. याची अच्छा याची काय भाजी बिजी पण करतात का नाही. हे डायरेक्ट तोंडात टाका. अच्छा डायरेक्ट तोंडात टाका. ते सगळं अख्खं? हो असं अख्खं. चावून? नाही ना खा चावलं चावायचं असतं. हा नाही नाही मी खाल्ले नाही तोंडात तंबाखू असं अख्खा. वगैरे लागते चव लागते ना रब्बरचा. मस्त. पण ते वरचे दोन ते कापायचे असतात हे ना हे महत्वाचे आहेत. ह्याच्यात ना चीक असतो चीक. हे चीक असतो ह्याच्यातनी ना. आणि हे काय हे काजू बी आहे. बोंड येतं असं तर सांगू का ह्याच्यावर बोंड बसतं. ते ह्याचा जो चीक असतो तो त्याला त्या ह्याच्यात असतो लागतो आणि ते काढलं ना तेवढं कापून टाकलं की तो पार्ट हे होतं ना त्या घशाला खवखव होतं. आम्ही सांगू लहान असताना ह्या कुठे कापणार आहे त्याला टाकायचा तेवढा चुपून फेकून द्यायला. भातशेती आणि नाचणा वगैरे केलं ना. नाचणा आणि का सापच करतात. साईडी ते मसाणे. मानकुर आंबा इथे लागले. हो शेवटी फळ यंदा कमी गाठी लागलं. कुठली असतं ती गाठी गाठी असतात त्याच्या ह्या अशा गाठी असतात त्याच्या अंगाला. त्याच्यामध्ये दोन व्हरायटी आहेत. साधा मानपूर आणि गोवा मानपूर. साधा मानपूर कर्नाटकमध्ये खूप आवडीने खातात. गोवा मानपूर गोवामध्ये 4 महिने लागतात आंबा मोठा व्हायला. आहे का हा ह्याची टेस्ट होती. नाही ह्याची थोडीशी हापूसपेक्षा वेगळी असते आणि पूर्ण आतमध्ये ज्युसी असतो. अच्छा हे चुपायचा आंबा आहे. चोकायचा आंबा. चोकायचा आंबा आहे. हे बघ. पारद हा जो प्रकार आहे तो जनरली कोकणामध्ये शिमगोत्सव झाला म्हणजे पालखी जे मिरवणूक असते ती तिच्या देवस्थानामध्ये जाऊन तिच्या त्या चौथरा असतो त्याला आपण काय म्हणतो ते काय म्हणतात त्याला मांड म्हणतो. मांड त्याच्यावर तिचं स्थापना झाली की मग देवळामध्ये ते स्थानिक देऊळ जे असतं त्या देवाचं तिथे कौल घेतलं जातं. कौल कोण घेतो तिथला जो पुजारी किंवा गुरव आपण म्हणतो त्यांना ते कौल घेतात आणि त्याच्यानंतर जेव्हा देव किंवा ती काय देवीचं मंदिर आहे ती जेव्हा कौल देते त्यावेळी सर्व गावकरी सामुदायिक पद्धतीने ठरवतं की आपल्याला शिकारायला जायचं आहे. पण ते शिकार जे असते जनरली कोकणात जे असेल डुक्कर रानडुक्कर ह्यांचं प्रमाण भरपूर आहे आणि त्याच्यावर कंट्रोल यावा ही कदाचित त्याविषयी सिस्टम असेल समाजाची. त्याच्यामुळे ती जे असेल ते शिकार करतात. मग तो शिकार जे केलेले ते रानडुक्कर आहे तो एकत्र शिजवला जातो आणि तो प्रसाद म्हणून त्याचं सालन किंवा त्याचा रस्सा म्हणतो आणि भात हा संपूर्ण गावाला एक प्रसाद किंवा ना एक ते भोजन दिलं जातं आणि मग सगळं वर्षाचं कार्यक्रम संपतो. अगदी बरोबर. एकदम बरोबर. हे असं असतं. त्याला आमच्याकडे सालाबादी डुक्कर म्हणतात. सालाबादी म्हणजे दरवर्षी येतात त्या सालाबाद. आणि कधी कधी असतात कधी जास्त आणि मी ना डुकराचं थोडा वेळ आमच्याकडे जे गाराणे घातले जातात ना त्याची तुला मी स्टाईल सांगितली. कोकणात गाराणा कसा घातला जातो ते समजा आता एक स्थानिक आमचं इथलं मंदिर आहे तर कसं असतं आता आणि जनरली चव्हाटा हा जो आहे
तो तुमच्याकडे काय असतं चव्हाटा आमच्या असतो चव्हाटा पण असतो हा, आणि मांड चव्हाटा. पण हा मांड ते मांड देवीचा आणि हा चव्हाटा. हा देवीचा असलेला मांड म्हणतात आणि चव्हाटा हे प्रत्येक गावात असतो. गावात असलेलं देवस्थान असतं. देव हा तर तिचं कसं असतं माहितीये का, जेव्हा एक मानकरी गाराणा घालतो तो कसा म्हणतो, होय देवा चव्हाट्या महाराजा. हा दरवर्षाप्रमाणे हा जो शिमग्याचा उत्सव चालू केलेला आहे तो मान्य करून घे. त्यांच्या धंद्या उद्योगास मुला माणसास सुखपती दे आणि काय कुणाचा खोटा नटा असेल ते तुझ्या पायावर दाबून ठेव आणि वर्षभराची एकंदर वर्षभराची रखवाली धर. म्हणजे तू त्यांना सुखपती किंवा ना सुखान ठेव. हा, म्हणजे जे नारळ अडचणी ते सुद्धा असते, तो दूर कर. आडी अडचण दूर करून त्याच्या प्रितार्थ ते नारळ ठेवला जातो. आणि त्यात कसं असतं माहिती आहे का, जो गाराणा घालतो गाराणा जे घातलं जातं तो मानकरी जो असतो तो वेगळा असतो आणि एक मानकरी असतो तो नारळ त्याच्या प्रत्येकाचे सदस्याकडे ठेवतो आणि त्याच्यावर पाणी सोडतो. पाणी का सोडतात की तो देवाला अर्पण झाला, त्या चव्हाट्याला जे देवस्थान त्याला अर्पण झाला. बरोबर आहे, बरोबर आहे. असंच अगदी. केलं जातं. हो हो असं आमच्याकडे राजापूरला वगैरे अशी प्रथा आहे. पद्धत आहे हा. आणि तिथला मी ना हे का सांगतो, मी मानकरी आहे हम्म. म्हणून मी हे माहिती आहे मला. बाकी हो मला ह्याचं एक ह्या द्याल. हेच घेऊन जा. हां चालेल चालेल, बरं आहे, धन्यवाद. हे पाण्यात घाला. हां हो जगल हे हो हे जगतं. जगल ना. वाच बघा. तर माझ्या ती घरात जातो. हो हे हा वाडा आहे. अच्छा, हे काय पाण्यात टाकायचं? हा पाणी टाकायचं आणि पाणी प्यायचं त्याच्यात. आणि म्हणजे ना शरीर आहे ना, शरीर थंड ठेवतो. शरीराचं टेम्परेचर आहे ना खाण्यासाठी पण उत्तम. खूप बरेच ना, ह्याचं वसुगंध आरोग्य गंध आहे बघ, यांचा गंध घेऊन वाज घेऊन. बरोबर. याचे पडदे बनवतात, टोप्या बनवतात, बरंच- काय बरंच काय काय. काय चालू असतं. हे आता तुम्ही धुवा आणि आम्ही मडकं आहे मडक्यात टाका आणि ते पाणी प्या. आणि हे लागू शकतं. हो आता हे भिजत ठेवायचं. हे असेल थोडं ना, आता भिजत ठेवा आणि हे उद्या माझ्या इथे ना- जाताना घेऊन गेलं की आला. कोल्हापूरचं एक ना लॉटल लावून ठेवतो इमानला. आणि हे कसं म्हणजे गवत आहे वाढणार. आणि हे आता हे हा तो बंधारा मी बनवलाय ना, हम्म. ते हिरवं दिसतं बंधाऱ्यावर, ते सगळं वाळा आहे आणि किती फ्लोचं पाणी असून दे तुमची माती वाहूनच जाणार नाही. ते असं ना मूळ- पकडून ठेवतो. हा, आपल्या आता इकडे तिथून मँग्रोव्ह धूप- जसं आहे तसं. हा हे सेम. धूप हे ना, हे धूप हे गवत आहे ना, गवत हे का पाहिजे माहितीये, हे ना मातीची धूप थांबवतं. म्हणजे मातीच जात नाही आणि मातीचा वरचा लेअर आहे ना सगळ्यात सुपीक असतो. नाही ते पण आता हे थांबवण्याचं समजा काम. लावलं तर दरवेळेस समजा वाळा युज करायचा असेल उपटायला लागेल. हा हे वाढतं एवढं ना काय- रे. एवढं नाही वाढतंय नाही ना. आपण घरी लावलं तर ते आपल्याला उपटून मग ते मग संपलं ना. नाही अहो, हे वाढ आता पावसात वाढलं का परत काढायचं दुसरीकडे लावायचं काढायचं. आता आणि त्यानंतर हे हे गवत माझ्याकडे कापलं असं ना, वाढत वाढत मी तरी चालतंय. असं काही नाही ना की तुम्हाला जे असेल ते पण गवत वाळा पण म्हणजे चालतंय ना. खालचंच नाही गवत खालचंच नाही. युज करायला लागेल हा, ना. वाळा म्हणजे हे यूज खालचंच करायचं ना, ह्याचा हा. उपयोग तितकासा प्रभावी नाही. त्याचं तेल बिल मुळं- ह्याचं मुळं. करतात. आणि ना आता समजा हा एक काडी लावली इथे एवढं मोठं बेट बनणार, पर त्या बेटातली एक काडी उचलायची दुसरीकडे लावायची, परत बेट बनत तिसरीकडे लावायची, असं ते वाढत जाणार आहे. आणि ह्याला काही हे नाही, खर्च नाही किंवा काही नाही. आणि ह्याच्यावर गवत छान छान लागतं ते. किंवा हे नाही फोडल्याशिवाय ह्याच्या चालू होतं. पकडायचं थोड्याशा फोडू हे एक काम करा, ते बाकीचं माझ्याकडे टाका, ते हातातलं खाली ठेवून द्या. हे दाखव. हे तू काय फोडू नका, खाऊन बघ ना, मस्त लागतं. हा थांबा एकदम खा, थांब 2 मिनिटं. कसं होतं की खाल्लं की चव एकाने टेस्ट लागणार नाही. हेच झाड आहे ना त्याचं उजवीकडचं. हो आता हे झाड जे बघितलं ना, त्याला कोकणात चारं बोराचं झाड म्हणतात. चारं बोरं म्हणजे काय, जे आपण ना खिरेमध्ये चारोळी टाकतो ना, त्याची जी फळं येतात ती फळं त्याचे वरचं फळ खाऊन आतली बी जी असते, बीच्या आत चारोळी असतात. ती आपण फोडली की त्याच्यातनं जे काय गर येतो तीच चारोळी, तीच आपण खीर किंवा अन्य गोड पदार्थात घालतो, मिठाईच्या वर असतात आणि ती खूप महाग विकली जातात. आता हे सुद्धा झाड आहे, हे सुद्धा दुर्लभ होत चाललं आहे. ही जे हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय त्याला कोकणात व्हाळ म्हणतात. व्हाळ म्हणजे काय, पर्वत. कोकण हा जो आहे पर्वत रांगांनी वेढलेला प्रदेश आहे. कोकण ते पर्वत रांगांचा जो माथा असतो तिथून पर्वत तो उतार असतो किंवा खालचा जो नदीला जिथे जाऊन जो भेटतो, त्यासाठी निसर्गाने ना स्वतःचीच केलेली व्यवस्था आहे.
की ह्याच्यातनं स्ट्रॉम वॉटर जे आहे तो नॅचरल कोर्स म्हणतात त्याला, की ते पाणी वाहून जातं आणि हा जो भाग बनला आहे हा पाणी वाहून जाऊन जे काय हा जो दगड तुम्हाला दिसत आहे तो तिथपर्यंत सगळी माती जी आहे ती वाहून गेली आणि तो एक ना पुरेसा जो आहे तो पाणी जायला, प्रवाह जायला हा निसर्गाने केली स्वतःची व्यवस्था आहे. त्याला व्हाळ असं म्हणतात. हे नाही कोकणात दिलेलं हा जो व्हाळ असतो ना तो पाऊस जेव्हा मृग नक्षत्राचा पाऊस नंतर सुरुवात होते त्यावेळी समुद्रात नदीतले जे मासे असतात हा प्रवाह जेव्हा ना संपूर्ण जेव्हा करंट जो ॲक्टिव्ह होतो म्हणजे प्रवाह चांगला वाहत असतो त्यावेळी जे नदीतले मासे असतात ते उड्या मारत ना जे असेल ते असं मी म्हणत नाही की डोंगर माथ्यापर्यंत जातात, पण ते बरंचसं अंतर पार करतात आणि तेच मासे परत म्हणजे मासे म्हणा, कुर्ल्या म्हणजे खेकड्याला कोकणात कुर्ल्या म्हणतात. तर ते जे असेल मासे उत्तरा नक्षत्र जेव्हा चालू होतं, उत्तरा म्हणजे काय जाणारा पाऊस, ते त्या नक्षत्राचं उत्तरा नक्षत्र त्यावेळी जो पाऊस जो पडतो त्याबरोबर त्यांना लक्षात येतं की आता पावसाळा कमी होतो आहे, ह्याच्यानंतर हा प्रवाह जो वाहणार आहे तो त्या दृष्टीनं हळूहळू तो कमी होत जाणार. मग परत तेच मासे परत उड्या मारत नदीच्या दिशेने निघून जातात. ही एक सायकल आहे. तुम्ही म्हणता कासव सापडलं किंवा मे महिन्यात कासवाचं पण सेम आता ह्यांनी बोलले ना की असं सर्कल वगैरे, तर कासवामध्ये दोन इथे तरी 2 प्रकार आहेत. एक तुपाळं म्हणजे जे पूर्ण ब्लॅक पाठीचं असतं आणि दुसरं असतं ते जंगलात फिरणारं, त्याला आम्ही हगरो कासव म्हणतात. म्हणजे त्याच्यावर वेगळं कडक कवच असतं. तर त्याचं मेमध्ये मीटिंग असतात आणि ती मादी मे जूनच्या दरम्यान डोंगर उताराला वरती जाते, अगदी डोंगराच्या टोकाच्या जरा थोड्या अंतरापर्यंत, आणि त्याच्या मातीत अंडी घालते आणि त्याच्यानंतर ती अंडी घालून निघून जाते. मग त्याच्यातनं निघणारी कासव आपोआप दिवाळीच्या दरम्यान परत त्यांचा प्रवास होळापर्यंत सुरू असतो. म्हणजे जी साईज असते ना हळूहळू होळ येईपर्यंत मोठे बनतात. अच्छा, असं त्यांचं पूर्ण सर्कल असतं ते. ह्या केवढ्याच आहे बघ, केवढा आहे. काटे असतात ना पानात, त्याला पानाला काटे असतात. ते केवढ्याच आहे हे ना काटे तुम्हाला दिसतील. हे जर तू कापलं ना आणि हे केलं की वास सुंदर येतो. एक पान कापलं पाहिजे होतं. आणि हे बायका ह्याच्यात घालतात डोक्यात घालतात केसांमध्ये. असं त्याचं ना त्याला फ्लॅप करतात आणि एकत्र करून ना ते डोक्यात घालतात. ती असते त्याला एलिफंट फ्रूट वगैरे म्हणतात. ती आमच्या जंगलात टोटली संपली, तर मी इतर जंगलातला आणून ते रुजवलं आणि आता ते माझ्या जंगलात लावतोय. मी ना त्या करमळींचा उपयोग काय? करमळींचे उपयोग पक्षी आणि प्राणी खूप आवडीने फळं खातात. माणूस त्याचा काय वापर केला नाही अजून, पण त्याची पानं आहेत ना आमच्याकडे देवाला जे काही वेळा उपार लागतो, म्हणजे ग्रामदेवतेमध्ये काही उपार त्याच्या पानातनं केला जातो. आणि जेव्हा एखाद्या पानातनं उपार केला जातो तर उगीच नाही, त्याच्यामुळे पानांमध्ये शास्त्र किंवा गरम भात त्याच्यावरून जेवल्यानंतर ते त्याचं जे चांगले पोषण असतं ते अन्नात मिक्स होऊन आपल्याकडे येतात. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, अशी जी झाडं होती ती कोकणातल्या संपत आली. त्याच्यामुळे आता माकडं किंवा वानर जे आहेत तर ते आता काय करतात, शेवटी त्यांनाच भूक लागते, प्राणी आहे तर ते त्यांचा आपण म्हणतो उच्चाद मांडला आहे. आपण त्यांचं अन्न साखळीच तोडत चाललो आहे, आंबे आणि हे सगळं काजू लावून. त्याच्यामुळे ती आता शहराकडे घुसायला लागली. माणूस हा विचार करत नाही, तो सुद्धा प्राणी आहे, त्याला सुद्धा भूक लागते. फक्त कमर्शियल ॲस्पेक्ट जो आहे त्याच्याप्रमाणे माणूस वागतो आहे आणि त्याचे दुष्परिणाम आहेत आणि तेच जगणारच. त्यांना जगायचा अधिकार आहे. मी तर म्हणे गंमत म्हणजे आता आपण जेव्हा जातो ना घाटमाथ्यात तेव्हा रस्त्याने जाताना लोक थांबून त्या माकडांना चिप्स आणि काय वाटेल ते देतात, जे त्यांचं अन्न नाही. महत्त्वाचं त्याच्यामध्ये काय 2 गोष्टी होतात. एक तर त्यांचं ते अन्न नसल्याने त्यांना दुष्परिणाम म्हणजे त्याच्या पोटावर विकार म्हणजे त्रासदायकच होणार आहे ते अन्न. दुसरी गोष्ट त्यांचे सर्वायचे स्किल संपतात. त्या माकडांना काय वाटतं की आता गाडी येणार माझं पोट भरणार, गाडी येणार माझं पोट भरणार. ते फिरून अन्न आपल्याला पाहिजे ते मिळवायचं ते विसरून जातात. ते पुढच्या पिढीला पण तेच दाखवतात, ती गाडी येईल आणि तुला आता बाळा केळं मिळणार आहे. बरोबर. आणि चिप्स हे काय माकडांचं खाणं नाहीये, ते आणि आपलं पण खाणं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आपण नुसतं चिप्स देत नाही, आपण सरळ सरळ त्याला त्या चिप्स बरोबर ते पाकिट पण देतो.
तर पाकिट तर ते पण हा, ते प्रॉब्लेम खोलताना छान वा तो बॉटल खोलतोय ते पाकिट फोडतंय बघायला छान वाटतंय. हा सगळा आपली जी खेळ किंवा ना आपली ही मस्करी आहे निसर्गावर चाललेली, ते थांबणं जरुरी आहे कुठेतरी. गंमत म्हणजे काय होतं की सगळे प्राणी म्हणजे माणूस सोडला ना तर सगळे प्राणी जे आहेत, त्यांचं ठरवलेलं जे निसर्गाचे चक्र आहे सर्कल त्याच्यातच ते आहे त्याच्या बाहेर ते वागतच नाही. ते त्याचप्रमाणे रुटीन प्रमाणे राहतात. आपण त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आपण आणली. प्रचंड चुकतोय. ते आपल्याला बदलायला पाहिजे. आपण अति हुशार म्हणतो ना ते स्वतःला. आपण बदलायला पाहिजे ना आपण. आणि आता असं झालंय, पूर्वी कोकणात ना जंगलात वेगवेगळे विविध फळं होती, त्याच्यावर हे प्राणी म्हणा पक्षी म्हणा जगत होते. आता काय झालंय, ती जंगलं तोडल्यानी आणि सगळ्यांना काजू, आंबा, अगदी फणस. फणस नाही म्हणता येणार, की ज्याला Commercial. जागतिक बाजारपेठेनं त्याला व्हॅल्यूज आहे आणि ते भरपूर आहेत. जगण्यापेक्षा तुम्हाला त्यांना जे असेल ना बँक बॅलन्स Commercial, वाढवायचा आहे. commercial. जगण्याच्या गोष्टी छोट्याच आहेत. तो जो मनुष्य तसाच जगतोय. जे खायचं आहे ना त्यांना रोज खात आहेत तेच ते खात आहेत. आता चायनीजची फक्त भर पडली आहे. हो. ते फक्त ॲडिशनल सांगावं लागतं की पूर्वी चायनीज नव्हतं ते स्वतः चायनीज झालं आणि आता चायनीज मुख्य खाणं झालं आहे. काय होतं की काजू हा खाद्यपदार्थांमध्ये येतच नाही. आपल्या कोकणातल्या कोणत्याही जर तुम्ही रेसिपी बघितली जुनी वगैरे तर काजू हे त्याच्यात कुठेच नाही आहे. कुठेच नाही. आपण तो कमर्शियल पीक, कारण काजू खायचं आहे परदेशातल्या लोकांना, त्यामुळे ते पैसे देणार आहेत. त्याच्यासाठी मी इकडचं जंगल तोडून काजू लावतो. आणि हा एक मोठा फरक आणि आहे. त्याच्यामुळे असं झालंय की ह्या प्राण्यांचं आपण ना जगणं मुश्किल केलंय. अगदी अगदी अगदी. बाकी काही नाही. आता आणि हे जे हळूहळू जे आहे ना, हे हळूहळू एवढा त्रास वाढणार आहे. आपण म्हणतो माकडं त्रास देतात. अरे माकडं त्रास देतच नाहीये, आपण माकडांना त्रास दिला, त्याच्यामुळे ते आता आपल्याला परिणाम भोगावे लागतात. आता वेस्टर्न घाटमध्ये काय आलं आहे, वेस्टर्न घाटमध्ये रबर, काजू आणि ह्याच्यामुळे जंगल पूर्ण तुटलं आहे आणि त्याच्यामुळे त्या प्राण्यांना खायलाच नाही आहे. काय काजूवर एखादा बोंडू जर ठेवला मार्चमध्ये त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं पान पण नाही खाऊ शकत. तर वेस्टर्न घाटची जी आता पूर्वी पद्धत कशी होती की तिथे जंगलं तोडायची, तिथे नाचणा घ्यायचा आणि नाचणं 2 वर्ष झाल्यानंतर ते जंगल तसंच ठेवायचं दुसरीकडे. जंगलाचं कसं असतं, मूळ तोडायचं नाही, म्हणजे झाड तोडलं तरी मूळ जिवंत राहायचं. 2 वर्षानंतर त्याला पालवी वगैरे यायची आणि त्या पालवीवर गवे, जंगली प्राणी पोसायचे. त्यामुळे त्यांना जंगलातनं बाहेर जायची गरज नाही वाटायची. आता ती जागा पूर्ण उखडून फक्त काजू लावले, रबर लावला आहे, त्याच्यामुळे त्यांना खायला काही नाही. त्यामुळे ते शेतात शिरायला लागलं आहे. असं झालं आहे ते ना. ह्याला कोकणात रिंगीण किंवा रिठा म्हणतात. सिंधुदुर्गात जर ह्याला रिठा म्हणत असतील तर रत्नागिरीला रिंगाचे म्हणतात. आणि ह्या ज्या फळांचा वापर आहे ह्याला फोम आहे. फोम म्हणजे काय, फेस येतो. आणि हे सोनार जे आहेत ना, ते जुने दागिने जे येतात ते साफ करण्यासाठी ह्याचा चांगला परिणाम होतो आणि त्याच्यामुळे सोन्यावर काही अनिष्ट परिणाम होत नाही दागिन्यावर. आणि याचं झाड कुठलं आहे? हे उंच आहे बाबा. हे जे पोपटी आहे, त्या पोपटीवर दिसतंय. आणि हे जे आहे रिठाचं झाड आहे, वर जे असं ना खूप वाढल्यामुळे ते खालीला पानं नाही आहेत. माहितीपूर्ण सत्रानंतर आम्ही मासे खरेदीसाठी वेंगुर्ला बंदराकडे निघालो. आम्हाला येथे वेगवेगळे प्रकारचे मासे पाहायला मिळाले. भाजून छान लागतं. बागडे बघतो मंगर फार्मस्टेवरती दिलेले रात्रीचे जेवण स्वादिष्ट होते. भात, बीन्सची भाजी, नाचणीची भाकरी, मसुराची आमटी, सोलकढी हे पदार्थ सगळे आम्हाला खायला मिळाले आणि त्याचबरोबर शिजवलेला मासा, उत्तमरित्या स्वादिष्ट असं जेवण आम्हाला खायला मिळालं. रात्रीच्या जेवणानंतर माझा मित्र योगेश याच्या तब्येतीची समस्या उद्भवली आणि आपत्कालीन स्थितीत मध्यरात्री 12च्या सुमारास आम्हाला तुळसच्या PHCमध्ये जावे लागले आणि या परिस्थितीत आम्हाला मदत करण्यासाठी श्री बाळूदादा आमच्यासोबत होते. मध्यरात्रीच्या त्यावेळेस PHCचे कर्मचारी विनम्र होते. माझ्या मित्राच्या तब्येतीची सर्व परिस्थिती जाणून घेऊन त्यांनी व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट दिली.
आणि आम्ही साधारण रात्री 1 वाजता परत मंगर फार्मस्टे येथे आलो. रात्रीच्या वेळेस माझा मित्र योगेश आणि श्री गिरीश शेट्टे हे मंगर फार्मस्टेच्या खोलीत झोपले. येथे सर्व काही पूर्ण अंधारात आहे. चंद्र झाडांच्या मागे लपला आहे आणि आता मी मोकळ्या आकाशाखाली झोपणार आहे. हा एक अनोखा अनुभव असणार आहे आणि मला सुरक्षित ठेवण्यासाठी श्री बाळूदादा माझ्याबरोबर आहेत. शुभरात्री. आता आपण सकाळी भेटूयात. सुप्रभात मित्रांनो. झोप खूप छान होती आणि आता मी पूर्णपणे फ्रेश झालो आहे. पहाटे बाळूदादाने मला उठवले आणि हॉर्न बिलचे आवाज ऐकायला सांगितले आणि ते मंत्रमुग्ध होणारे होते. तर आता सकाळचे 8 वाजले आहेत आणि एक सुंदर सकाळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला मग फ्रेश होऊन राहिलेलं एक्सप्लोअर पूर्ण करूयात. हीच ती जागा जिथे आपण रात्री झोपलो होतो. इथे शेणाने सारवलेली जमीन आपल्याला पाहू शकतो. या शेणाने सारवलेल्या जमिनीवरती जर तुम्ही झोपलात तर तुमच्या अंगातली जी हीट आहे, जी उष्णता आहे, ती हे शेणाने सारवलेली जमीन शोषून घेते आणि तुम्हाला ताजेतवानं करते. हे चांद्याचं पान आहे. चांद्याच्या पाण्यात ना पूर्वी कोकणात सत्यनारायणच्या पूजेला ह्या पानावर सत्यनारायणचा जो प्रसाद असतो ना तो द्यायचे. आता ती जागा प्लॅस्टिकच्या डिशने घेतले, द्रोणाने घेतले. हे घे. हे ना. ही खोबऱ्याची चटणी आहे. ओल्या नारळाच्या जे खोबरं असतं त्याची चटणी आहे. बाबा भाकरी ज्वारीची. जेव्हा कोकण आपलं घ्या, ह्याच्यावर घ्यायचे. दर्शनाचा लाभ घ्या भक्तांनी असा. चला घ्या. टेस्ट कशी आहे सांगा. अगदी त्याच्यात कॅटेगरी करतो. अच्छा. ही 280 पेक्षा मोठी आणि 210 ते 280 मधली ही ग्रॅम मध्ये. अच्छा. अशी कॅटेगरी डिवाइड करतो. आणि छोटे आम्ही स्वतःला खायला ठेवलो. तुम्हाला एक लक्षात ठेवतो, सगळ्यात छोटी साईज असतं ती बेस्ट. तिच्यात कधीच काही नसते, गोड नाही, फॉल्टच येत नाही. आणि सगळ्यात मोठी साईज असते त्याच्यात जास्त फॉल्ट येतात. आणि पण हे कल्टार मी नॅचरल केल्यापासून, कल्टार आणि ह्या गोष्टी बंद केल्यापासून त्याच्यामध्ये जी विकृती याची बंद झाली. बाळूदादांच्या आंबे बागातील हा केसर आंबा फारच उत्कृष्ट होता चवीला आणि अजून पण त्याची चव मला हा आंबा पाहताना माझ्या जिभेवरती तरळते आहे. आता आपण मंगर फार्मस्टेच्या मागील बाजू आहोत, जिथे अटॅच बाथरूम आणि एक इंडियन टॉयलेटची सोय करण्यात आलेली आहे. मंगर फार्मस्टेमध्ये जी खोली आहे ती फार मोठी आणि आरामदायी आहे. येथे तुम्हाला चार्जिंग पॉईंट्सची उत्तम सोय करून देण्यात आलेली आहे. बेड कम्फर्टेबल आहेत आणि वाटलंच तर तुम्ही शेणाने सावरलेल्या जमिनीवरती पण झोपू शकता. यांच्यापाशी एक्स्ट्रा गादी आणि चटईसुद्धा आहे. याला खुंट्या म्हणतात. या खुंट्यामध्येच तुम्ही तुमचे कपडे, तुमचे साहित्य अडकू शकतात. आणि त्यांनी छान इथे सोय केली. ह्याला मांगर म्हणतात. स्टोर रूम त्याचं होमस्टेमध्ये कन्वर्ट केलं. मस्त सुगंध. आणि हे हां
पूर्ण लाकडी छत आहे. परत तिथे पोटमाळा आहे, तुम्हाला पूर्ण ट्रस दिसू शकतो. आणि हे बघितलं फिटिंग तुम्ही, हे जे आहे ना, हे वरचं लाकूड असं आहे आणि हे खालचं लाकूड असं आहे आणि ह्याच्यामध्ये हे चौकोनी खिळा लावलाय. आणि मेन त्याचाच खेळ असल्याने कसं होतं, गंजत नाही, त्यामुळे टिकतं खूप वर्ष. बरोबर. आणि भिंती आहेत, मेन त्या सपोर्ट भिंतींना, सॉरी छतावर, छत आहे ह्याच्यावर डिपेंड आहे. हे नांगर आहे ना, हा नाही, झू म्हणजे तो खांद्यावरती असतो. बैलांच्या खांद्यावरती जो जू असतो तो इथे ठेवलेला आहे. मांगर फार्मस्टेच्या ज्या भिंती आहेत त्या पूर्णपणे मातीच्या बनलेल्या आहेत आणि ह्या वास्तूला जवळजवळ 150 वर्ष झालेली आहेत. आम्ही एप्रिल महिन्याच्या शेवटी येथे आलो होतो आणि आम्हाला इथे आत थंडावा जाणवत होता. फार्मस्टेच्या बाहेरील भागात वरांड्यामध्ये छानरित्या बसण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर एक मोठं अंगण पण आहे जिथे तुम्ही तुमच्या मुलांसोबत बरेच काही खेळ खेळू शकता. हा पूर्ण व्हिडिओ पाहताना संयम बाळगल्याबद्दल धन्यवाद. मी श्री बाळू परब यांचे मनापासून आभार मानू इच्छितो. श्री बाळूदादा आणि श्री गिरीश शेट्टे यांनी आपल्याला कोकणाबद्दलची परंपरा, तिथले वनस्पती, झाडे या सर्व गोष्टींची माहिती करून दिली आणि निसर्ग संवर्धन कसे करावे ह्याची माहिती दिली. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनवर क्लिक केला आणि शक्य तितके शेअर करा. जर तुम्ही आमच्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी ते एक क्लिक आहे पण माझ्यासाठी ती एक प्रेरणा आहे. तर पुढच्या एक्सप्लोरेशनपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदित राहा. धन्यवाद.